सरकार पाडणाऱ्या शिंदेंचा पवारांनी सत्कार करायला नको होता अशा सन्मानामुळे नागरिकांना वेदना झाल्यात। पवारांनी काल शिंदेंना नाही तर अमित शहांचा त्यांचा सत्कार केला। राऊतांचा पवारांवर हल्लाबोल। पवार साहेब, आम्हाला राजकारण कळतं, तुमचं दिल्लीतलं राजकारण वेगळं असेल। एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांचा थेट शरद पवारांनाच इशारा। जन शिवसेनेची वाट लावली, त्याच्या तोंडून ही भाषा शोभत नाही। राऊतांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची टीका। संजय राऊत हे राजकारणातील शकुनी, राऊतांमुळेच शिवसेना पडली, शिरसाटांचा आरोप। तर राऊतांना कधी साहित्य संमेलन समजलंय का, शिरसाटांची टीका। शिंदेंचा दिल्लीत झालेला सत्कार हे पोटदुखीचं कारण आहे। मंत्री उदय सामंत यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। राऊतांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे। राऊतांनीच केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेच्या आमदार भावना गवळींची संजय राऊतांवर टीका। राऊत महाविकास आघाडी संपावी यासाठी प्रयत्न करतायत। ईश्वर महाविकास आघाडी संपवण्याच्या राऊतांच्या कल्पनेला शक्ती देवो। राऊतांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांची टीका। महाराष्ट्राची संस्कृती राऊतांना समजलीच नाही, राऊत पवारांना सल्ले द्यायला लागले आहेत। संजय राऊतांची पवारांवर बोलणे इतकी उंची नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची संजय राऊतांवर टीका। संजय राऊतांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे। वादविवाद यामुळे काही नुकसान होत नाही, तर शिंदेंना पुरस्कार दिला यामागे काही ठोस कारण आहेत। सरहद संस्थेचे संजय नहार यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आनंद आश्रमात हा पक्षप्रवेश होणार। राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाला लांजा तालुक्यात कार्यकारिणीचा विरोध, तर स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश व्हावा ही कार्यकर्त्यांची मागणी। पुण्यात तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, सरकारी यंत्रणांचा खर्च तानाजी सावंत यांच्याकडून वसूल करा, ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांची मागणी। तानाजी सावंतांच्या मुलासंदर्भात फोन आला होता, फोन आल्यानंतर अपहरणाची तक्रार दाखल केली। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी सूत्रांची माहिती, तर काही मंत्र्यांनी अद्यापही अर्ज दिले नसल्याची माहिती। तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा। बीडच्या खंडणी प्रकरणामध्ये आरोपी सुदर्शन गुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर अवादा एनर्जी कंपनीकडून सुदर्शन गुलेसह इतर आरोपींवर खंडणीचा गुन्हा, सीआयडीकडून या संदर्भातला सुरू आहे तपास। परळीमध्ये मतदानाच्या दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याच्या प्रकरणात कैलास फडवर गुन्हा दाखल, बीड पोलिसांना 82 दिवसांनंतर जाब, फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर सुद्धा गुन्हा। अखेर 82 दिवसांनंतर कैलास फड आणि त्याच्या मुलावर गुन्हा दाखल, कैलास फडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंजली दमानी यांचं ट्विट, विधानसभेला परळीमध्ये गौडबंगाल झालं हे आता स्पष्ट झालंय, दमानी यांचं ट्विट। भाजपचे आमदार सुरेश धस सह्याद्रीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट असल्याची माहिती। भाजप आमदार सुरेश धस यांचं राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र, तर कृषी खात्यातील ठेकेदार लॉबी संदर्भात केलेल्या तक्रारीचं पुढे काय झालं, चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यास विलंब का, सुरेश धस यांचे पत्रातनं कृषी खात्याला सवाल। कल्याणमध्ये मलंगडावर आज माघी पौर्णिमेनिमित्त महोत्सव, तर या महोत्सवाला उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती, शिंदेंच्या हस्ते मलंगडावर आरती होणार। सिल्लोडमध्ये पुतळे उभारण्यास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिली स्थगिती, तर माजी मंत्री अब्दुल सत्तारांना आणखी एक मोठा झटका, सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई। सोलापूरकरला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास, तर सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करू, स्थानिक नागरिकांचा इशारा। सोलापूरकरच्या घरासमोर सलग 9व्या दिवशी सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात, तर पतित पावन संघटनेकडून आज आंदोलनाचा इशारा, सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। महाराष्ट्र सायबर सेलकडून रणवीर अलाहाबादिया, समय रैना उर्फी जावेद, तन्मय भट्ट, दीपक कलाल यांना समन्स, तर इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हे समन्स। रणवीर अलाहाबादियाच्या चौकशीसाठी आसाम पोलीस मुंबईत, तर एका कार्यक्रमातील वादग्रस्त विधानाप्रकरणी अलाहाबादियाची चौकशी। महेश बालदींच्या आमदारकी विरोधात प्रीतम म्हात्रेंची हायकोर्टात याचिका, बालदींनी सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याचा प्रीतम म्हात्रेंचा आरोप, महेश बालदींना हायकोर्टाचं समन्स, तर भूमिका स्पष्ट करण्याचेही निर्देश।
लखनौ न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स तर लष्करासंदर्भातील कथित अपमानास्पद विधानाप्रकरणी 24 मार्चला सुनावणी, न्यायालयामध्ये हजर राहण्याचे निर्देश. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीला सुप्रीम कोर्टाचा नकार, सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रणनीती अभ्यासक्रमाची सुरुवात होणार, तर जेएनयूमध्ये शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य या अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार. संत शिरोमणी रोहिदास महाराजांना जयंतीनिमित्त छगन भुजबळांकडून अभिवादन, तर भुजबळांकडून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. छगन भुजबळांचं ग्रामस्थांकडून यावेळी स्वागत. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आधी आता अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदना साई दरबारी. चित्रपटाच्या यशासाठी साईचरणी प्रार्थना. माघ पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण, तर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. चंद्रपुरात 3 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन, तर 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचं आयोजन. आमदार सुधाकर अडबाले यांची माहिती. नागपूरच्या अमरावती रोडवरील जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार, तर या कामासाठी रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने बंद. पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये पुलाचं बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती. नाशिकच्या हिरावाडी या परिसरामध्ये एमडी ड्रग्ज पेडर्स पुन्हा जेरबंद. 42,000 एमडी ड्रग्ज आणि दुचाकी तसंच 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अटकेतील आरोपी ड्रग्ज डिस्ट्रीब्युटर असल्याचा संशय, तपास या संदर्भातला सुरू. एमडी ड्रग्जची खरेदी विक्री करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांकडून सुद्धा अटक, तर आरोपीकडनं 1.30 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. दुचाकीसह 2,15,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. आरोपींकडून एका आरोपीचा शोध. या ठिकाणी पोलिसांकडून शोध. कोल्हापूर पोलिसांकडून 124 किलोचा गांजा जप्त. 108 आरोपींना आतापर्यंत अटक. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई. कोल्हापूर पोलिसांना गंडा घालणाऱ्या मनोज सबनीसला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी, तर आरोपीनं 6 पोलिसांना 13,60,000 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नांदेडमध्ये गुंगीचं औषध देऊन शिक्षकाकडून 10वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, तर घटनेच्या निषेधार्थ तामसा शहरामध्ये कडकडीत बंद. आरोपी शिक्षकाविरोधात कठोर कारवाईची मागणी. अहिल्यानगर शहरातील 32 खासगी रुग्णालयांना महापालिकेची नोटीस, तर महिन्याभरामध्ये त्रुटींची पूर्तता न केल्यास परवाने होणार रद्द. अलमट्टी धरणाच्या उंचीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज राज्य सरकारची भूमिका जाहीर करणार. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याबद्दल सांगली, कोल्हापूर, साताऱ्याला पुराचा धोका. पंढरपूरमध्ये लिंबाचे भाव गगनाला भिडले, तर आवक कमी झाल्यामुळे दरवाढ. एका लिंबाला 7 ते 10,000 रुपयांचा दर. बीडमधील 13,225 शेतकऱ्यांचे तब्बल 209 कोटी 84 लाख रुपये नाफेडकडे थकले, तर सोयाबीन खरेदीनंतर 8 दिवसात पैसे मिळणं अपेक्षित असताना सुद्धा नाफेडनं हे पैसे थकवले. शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी अडवलं, तर अर्धनग्न आंदोलन करणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून उपोषण, तर सेनगावच्या कहाकर बुद्रुकमधील पांदण रस्ता खुला करून देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी बंद. नोंदणी आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती, तर यामुळे सीसीआयचं स्पष्टीकरण. सॉफ्टवेअर दुरुस्ती होईपर्यंत कापूस खरेदी स्थगित राहणार. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढल्यामुळे तुरीच्या दरात घसरण. तुरीला 6,670 ते 7,475 रुपयांचा दर. मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचा दर हा 3 ते 4 हजारांनी कमी. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये चकमकीत शहीद झालेल्या जवानाला अखेरची मानवंदना, तर नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त करताना महेश नागुलवार यांना आलं होतं वीरमरण. सिंधुदुर्गच्या दोडा मार्गामधील हेवाळे गावामध्ये रानटी हत्तींचा मुक्त संचार. गावात अचानक हत्ती दिसल्यामुळे नागरिकांची तारांबळ. हत्तींकडून शेतीचं मोठं नुकसान. पुण्यात शिवाजीनगरमध्ये एसटीचं नवीन आगार होणार, तर अजित पवारांच्या नवीन बस आगार उभारण्याच्या सूचना. आदित्य ठाकरे आज दिल्लीला जाणार. आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. केजरीवाल यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता. बीड शहरातील अतिक्रमणधारकांवर नगरपालिका प्रशासनाचा हातोडा. 200हून अधिक अतिक्रमणावर तोडक कारवाई. नाशिकच्या निफाडमधील मधमेश्वरमध्ये होळकर वाड्याची अज्ञाताकडून तोडफोड. तर अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती यामुळे आक्रमक.
नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये 2 विदेशी नागरिक सापडल्यानं भाजप आक्रमक. दोघांचं 9 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तर एक विदेशी नागरिकाला या ठिकाणी आसरा देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा, मंत्री नितेश राणेंची मागणी. अमरावतीच्या मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील निलंबित. महसूल विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा त्यांच्यावर ठपका. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीनुसार ही कारवाई. राहुल पाटलांची विभागीय चौकशी आता होणार. चंद्रपुरात मनसेचं महानगरपालिकेविरोधात आंदोलन. शहर विकास कामांच्या नावावरील खोदकामांचा निषेध, तर धूळ आणि प्रदूषण मुक्तीसाठी नागरिकांना मास्कचं वाटप. गोंदियामध्ये खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू. खासगी बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्याचा हा प्रकार. आरटीओ विभागाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष. वर्ध्यात घरफोडीसह मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस. आरोपीजवळून 2 मोटरसायकल्स आणि इतर मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्षभरात 294 शस्त्र जप्त, तर 124 आरोपींना यामुळे बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरच्यांची आवक वाढली. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड. मिरचीला 2,000 ते 5,000 रुपयांचा दर. वाशिममधील बाजारात नवीन लसणाची आवक वाढल्यामुळे दर निम्म्यावर, तर गावरान लसणाला 200 रुपयांचा दर. सर्वसामान्य ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा डेपोला आग, तर या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य. लातूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रित, तर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडून 12वीच्या परीक्षा केंद्रांवर पाहणी. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. गोसेखुर्द धरणाचं पाणी कालव्यात सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. वसई विरार महापालिकेमध्ये 7 उपायुक्तांची पदं रिक्त. सध्या 7 उपायुक्तांवर पालिकेची जबाबदारी, तर पदं भरण्यासाठी पालिकेच्या आस्थापना विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू. अनाथ आणि दिव्यांगांचं पालकमंत्री पंकज भोयर यांची शेगाव वारी, तर पंकज भोयरांनी गजानन महाराजांचं घेतलं दर्शन. आसमंत स्नेहालयाच्या मुलांचा शेगाव वारीमध्ये सहभाग. वसई विरार शहरात विविध कंपनी आणि राजकीय पक्षांच्या बॅनरमुळे शहराचं विद्रुपीकरण. नाक्यांवरील बॅनरनं वाहनधारकांनाही त्रास, तर बॅनर काढून टाकण्याची नागरिकांकडून मागणी. घरकाम करणाऱ्या महिला आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, तर नागपूरमधील 20 महिला कामगार सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीसांची भेट घेणार. धाराशिवच्या उमरगामध्ये समृद्धी जनजीवन मधील गुंतवणूकदारांचा राज्यस्तरीय मेळावा, तर गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी मेळाव्याचे आयोजन. तर जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये पालिकेकडून स्वच्छताविषयी जनजागृती, तर पथनाट्याच्या माध्यमातून शहरातील चौकात जनजागृती सुरू. साताऱ्यामध्ये आरोग्य विभागात नोकरीचा आमिष दाखवून दोघांची फसवणूक. नोकरीचा आमिष दाखवणाऱ्या राजेश नामक आरोपीला अटक. आरोपीकडून 6,20,000 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती. नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामं संथ गतीनं करणाऱ्या 30 कंत्राटदारांना 500 ते 1,000 रुपयांचा दंड. तर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेची 1,304 कामं सध्या प्रलंबित, तर 788 कामं अजूनही अपूर्ण. नाशिकच्या पंचवटीमध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह. भरवस्तीत मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. दारू पिण्याच्या वादातनं हत्या झाल्याचा संशय. पंचवटी पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू.